नवरा मेल्यावर एका बाईचं दुःख संपत नाही, खरी शिक्षा तेव्हा सुरू होती. कारण तिच्या कपाळावरील कुंकू पुसलं की समाज तिच्या डोळ्यातील दुःख बघत नाही, तर तिच्याकडे बघण्याची नजर बदलतात. ती रडली तरी लोक बोलतात, ती हसली तरी लोक बोलतात, आणि म्हणूनच अनेक विद्वान स्त्रिया नवऱ्याच्या मृत्यूपेक्षा समाजाच्या नजरेने जास्त असतात. मित्रांनो, आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील केज येथील आशाताई यांच्या घरी. आशाताई आणि त्यांचे पती ऊस तोडणी करून आपल्या 3 मुलींसाठी कष्ट करत होते, आणि नियतीने असा घाव घातला त्यांच्या पतींना ऊस तोडणी करता करता हार्ट अटॅक आला, आणि एका क्षणात या 3 मुलींच्या डोक्यावरचं बापाचं नाव राहिलो. घरा दुःखाचा डोंगर कोसळला, पण गरिबीला आसरू समजत नाही. घेतलेले पैसे फेडायचे होते, मुलींना थकवायचं होतं, म्हणून 2 महिन्याच्या चिमुकल्या मुलीला कडेवर घेऊन आशाताईंनी पुन्हा बैलगाडी आणली, पुन्हा ऊस तोडणी केली. एका बाजूला नवऱ्याच्या आठवणी, दुसऱ्या बाजूला मुलींचं भविष्य, आणि मध्ये उभी होती एक आई जी रोज स्वतःच्या दुकानचा गळा बघून लेकरांसाठी जगत आहे. म्हणून प्लॅटफॉर्म आणि एक हात मदतीचा या उपक्रमातून आम्ही आशाताईंना हे प्लॅटफॉर्मचे बॅटरी पंप देत आहोत, जेणेकरून त्यांच्या शेतीचा खर्च कमी होईल आणि त्यांच्या कष्टाला थोडासा आधार मिळेल. 65 वर्षांपासून शेतकऱ्याचा विश्वास जपणारी प्लॅटफॉर्म कंपनी आणि सोशल मीडियातून मिळणारा कमाईचा काही भाग आम्ही संघर्ष करणाऱ्या भगिनींसाठी समर्पित करतोय. देवा, कोणत्याही आईच्या नशिबात असा दिवस येऊ नको. शेतकरी जगला पाहिजे, बळीराजा जगला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की एका विधवा आईचा सर्वात मोठा आधार तिची मुलं असतात, तर कमेंट मध्ये फक्त आई लिहा, कारण आई आसरुनी नाही तर कुठलेल्या काळजाने जगत असतात.